नमस्कार, ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण नाश्त्यासाठी अतिशय झटपट अशी रेसिपी बघणार आहोत। तर ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते। त्याचबरोबर लहान मुलांना डोसे तर फारच आवडतात। तर आज आपण अगदी झटपट तयार होणारे डोसे कसे करायचे ते या रेसिपीमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी आपल्याला तांदूळ आणि डाळ भिजवावी लागणार आहे। तर इथे मी 2 वाट्या रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही इथे कोणतेही तांदूळ घेऊ शकता। त्याचबरोबर 1 वाटी अख्खे उडीद घेतलेले आहेत। अख्खे उडीद जर नसतील तर तुम्ही यामध्ये उडदाची डाळ वापरली तरी देखील चालेल। 4 ते 5 वेळा डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा मेथीदाणे घालायचे आहेत आणि हे मिश्रण आपण व्यवस्थित 4 ते 5 तास डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपले डाळ आणि तांदूळ मी भिजण्यासाठी ठेवलेला आहे आणि पोहे देखील आपण यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत। तर आपण जे नॉर्मल कांदे पोहे बनवतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत। पोहे देखील स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता यामध्ये पाणी घालून पोहे देखील 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवायचे आहेत। तर इथे बघू शकता 5 तासानंतर आपले डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत। आता हे डाळ आणि तांदूळ आपण वाटून घ्यायचं आहे। तर इथे डाळ देखील तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित अशी भिजलेली आहे। आता आपण ही डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। तर आपण जे तांदळामध्ये पाणी जे वापरलेलं आहे ते पाणी टाकून न देता आपण मिश्रण बनवण्यासाठी या पाण्याचा वापर करायचा आहे। तर इथे सुरुवातीला आपण तांदूळ वाटून घ्यायचा आहे। तांदूळ अगदी रवाळच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याचं अगदी बारीक असं मिश्रण आपण करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं तांदूळ देखील व्यवस्थित वाटून तयार झालेलं आहे। सेम त्याच पद्धतीने आता आपण डाळ देखील वाटून घेणार आहोत। तर इथे अगदी थोडीशी डाळ आपल्याला घ्यायची आहे मिश्रणामध्ये। तर इथे बघू शकता डाळ देखील आपली वाटून तयार आहे। त्याचबरोबर मी पोहे देखील वाटून घेतलेले आहेत। सर्व साहित्य एका अशा डब्यामध्ये मी ठेवलेलं आहे जेणेकरून मिक्स व्यवस्थित होईल। तर आता हे सगळं एका पळीच्या मदतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि हे मिश्रण आपण असंच फर्मेंट होण्यासाठी 7 ते 8 बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर इथे बघू शकता दुसऱ्या दिवशी आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी परफेक्ट असं आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं। तर आता हे आपण याच्या सर्व कडांना लागलेलं पीठ एकत्र करून घेऊया आणि थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपण डोश्यांसाठी लागणारं मी थोडंसं बॅटर इथे मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे बॅटर अगदी घट्ट असल्यामुळे यामध्ये मी अर्धा कप पाणी घालणार आहे। तर पाण्याचं प्रमाण तुम्ही गरजेनुसार करू शकता। तर डोश्याचं मिश्रण तुम्ही इथे बघू शकता याची फ्लोईंग कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। तर तुम्ही यामध्ये तुम्हाला जो डोसा आवडेल तो डोसा या बॅटरमध्ये तुम्ही करू शकता। खायला खूप मस्त असा लागणारा हा पदार्थ आहे। तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर मीठ देखील आपण यामध्ये व्यवस्थित घालून हे एकजीव आपण करून घेतलेलं आहे। आता आपण डोसा बनवायला घेऊया। तर इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे। तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि यावरती पुन्हा पाणी घालून एका कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। आता ब्रशच्या मदतीने अगदी हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे। बिडाचा तवा वापरल्यामुळे डोसे अगदी आपले परफेक्ट होतात। त्याचबरोबर तळाला अजिबात चिटकत नाहीत। असा जर तवा नसेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या पॅनमध्ये देखील अशा प्रकारचा डोसा बनवू शकता। तर एक पळी मी यामध्ये बॅटर घातलेलं आहे। आता हे एकसारखं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट असा आपला हा डोसा मस्त असा तयार होणार आहे। त्याचबरोबर अगदी कुरकुरीत असा हा आपला डोसा बनवून तयार होतो। जेमतेम भाजायला 2 ते 3 मिनिट लागतात, जास्त वेळ लागत नाही। तर आता वरून अगदी थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे। तेलाचा वापर जास्त करायचा नाही। तर इथे बघू शकता आपण 1 ते 2 मिनिट आपण हा डोसा हाय फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर डोशाला छान रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण एका स्पॅच्युलाच्या मदतीने याच्या कडा व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता अगदी इझिली आपला हा डोसा व्यवस्थित निघत आहे। तर आता आपण हा डोसा दुसऱ्या बाजूने देखील पलटी करून घ्यायचा आहे। तुम्ही एकाच बाजूने जरी भाजला तरी देखील चालेल। आता आपण हा दुसऱ्या बाजूने व्यवस्थित पलटी करून अगदी 10 ते 15 सेकंद फक्त दुसऱ्या बाजूने आपण हा भाजून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला डोसा बनवून तयार झालेले आहेत। तर इथे मी या नाश्त्यासाठी 3 डोसे बनवलेले आहेत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर अगदी कुरकुरीत असे आपले डोसे बनवून तयार झालेले आहेत। या पिठापासून तुम्ही इडली, डोसे, अप्पे काहीही बनवू शकता। तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।